दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करतायत, त्यांची लेकरं अवकाळी पोरकी होत आहेत. ते विसरले आपल्याला महाराज. इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राचे काय पडलेच नाही, ते तर काय करतील. ह्याचसाठी केलं होतं का अट्टहास त्यांनी? कोण आहेस तू? शिवाजी, शिवाजी, शहाजी, शहाजी, भोसले. नुसतं मला काय छत्रपती समजतो? नुसतं समजत नाही आहेच. वा वा वा. रयतेसाठी हात जोडतो, नवमुघलांचे तात तोडतो. कोणी एकेकाळी बळीराजा म्हणायचे आम्हाला. भिकाऱ्यापेक्षा वाईट अवस्था आहे आमची. काय थेरड्या पायतानाच्या चमड्यासाठी आहे ना लय जनावर मारत्यात. जनावराच्या ऐवजी शेतकऱ्याचा कातडा वापरला ना, अहो लय धंदा. शेतकऱ्यांच्या साथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली. त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघवत नाही तात्या. सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल, पण मी नाही फिरवणार. स्वराज्याचं तोरण उभारून 379 वर्ष झाली. मुघल संपले, तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशिबात. 4 पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर राबतो, तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खाळ्यात ठेवतात. लई लोकांच्या छाताडावर पाय देऊन या खुर्चीवर बसलोय मी. किती आरटीआय केले आमच्या विरोधात, घंटा फरक पडत नाही. मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला ना, मधच नाही मिळत, माशा रस्त्यात. पुन्हा शिवाजीराजे भोसले या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते. दर्शन साहेबांचं दर्शन माझं काम आहे. आता मी कित्येक वर्ष इथे येतोय, पण कशामुळे माहीत नाही, पण जवळजवळ वर्षभर माझं येणं झालेलं नाही. पण नाही तर माझं कायम येणं असतं इथे साहेब दर्शनासाठी. मग अख्खी ती फेरी असते. आता कधी आलं, गेल्या वर्षी आलेलं बरोबर. म्हणजे मी त्र्यंबकेश्वर साईबाबानेच करत शनी महाराजांच्या देवळात हा एक असा प्रोग्राम असतो. ह्याच वेळेला काय झालं मला माहिती नाही, 1 वर्ष झालं, पण चला आज आलो त्याचा आनंद जास्त आहे. आणि इथे कायमच चांगलं दर्शन होतं. आणि इथून गेल्यानंतर एक शांती समाधान मिळतं. आधी खूप रेग्युलर होत होतं, बरेच दिवस तर नाही झाले. पहिल्यांदा त्या समृद्धी हायवेने पण आलो, पण सिनेमा हे निमित्त झालं, पण एक दर्शन झालं याचा जास्त आनंद आहे. सिनेमा आमचा रिलीज होतो 31 तारखेला. तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी. आणि शिर्डीला येणं म्हणजे जसं म्हणतात ना, साई बोलवतात, ते बोलवणं जरासं यावेळेला जरासं उशिरा आलं. 1 वर्ष झालं नव्हतं आलं इथे, पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल. पण इथे आल्यावर एक ते गेल्यावर जे एक शांती आणि सुख मिळतं ना, ते खूप वेगळंच आहे. 30 तारखेला या महिन्याच्या ऑक्टोबरला रिलीज होते. विशेष काय असं नाही, बेसिक हे आमची 2 बाळ आहेत ही ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे बेस्ट चाइल्ड ॲक्टर म्हणून, हे आणि भार्गव आणि आमची त्रिशा. पण एक महाराष्ट्रात आणि आपलं दुर्दैव म्हणा, या वर्षी पुन्हा एक
ओला दुष्काळ आलेला आहे. आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये उमकळत असतात. आणि प्रश्न तुम्हाला खूप वर्षापासून त्रास देत होता जो आहे शेतकरी आत्महत्या. आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला. आणि ते समजा आज आले तिथे तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा आहे. आणि मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो. पण आपल्याला किती वर्ष झाली, गेल्या 10 वर्षात 1,25,000 आत्महत्या झालेल्या आहेत या राज्यात फक्त. म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत पण आपल्या राज्यात 1,25,000पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत. तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही? त्याच्यात मागचं कारण कोणी शोधतंय का? तर असा एक विचार आला की महाराज ह्या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला. हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन नाच गाणी असं नाही आहे. हा महाराज आणि महाराष्ट्र, आजचा महाराष्ट्र बघून समजा आज आले महाराज तर काय होईल महाराष्ट्रात, त्यांनी काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता. आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा आहे. बरं, हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा दुसरा भाग नाही आहे. त्यामुळे ते काही असतं, ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग 2 आहे. तर तसं काही नाही आहे. हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे. आणि हा खूप कळकळीने लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे जो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतोय त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे. Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi. रिश्ता शुद्धता का